नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थ टाकेद हद्दीतील शिरेवाडी येथील शंकर बुधा भांगरे यांच्या शेतातील असलेल्या घरावर काल मध्यरात्रीच्या सुमारास वीज पडून यात घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत। सुदैवाने वीज पडली तेव्हा या घरातील कुटुंब बाजूच्या झापात झोपलेले होते, त्यामुळे सर्वांचे प्राण वाचले। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे यांनी तात्काळ या कुटुंबियाची भेट घेत 5,000 रुपयांची मदत केली। शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रतन नाना बांबळे यांनी केली आहे। काल दिनांक 27/9/2025 रोजी रात्री साधारण 10 ते 10:30च्या दरम्यान शिरेवाडी येथे शंकर बुधा भांगरे हा अतिशय गरीब असा मुलगा आहे, मोलमजुरी करतो आणि एकीकडं निसर्गाने शेतकऱ्यांना अतिशय हवालदिल केलेला आहे। रात्री वीज पडून या ठिकाणी या तरुणाचं भरपूर असं नुकसान झालेलं आहे। त्याचे भांडे, धान्य, कपडे, काही छोटीशी आपली एक पुंजी होती, त्याची थोडेसे पैसे त्यांनी जमा केलेले होते मुलांच्या शिक्षणासाठी, तर ते सुद्धा या ठिकाणी जळून खाक झालंय। माझी या निमित्तानं शासनाला अशी विनंती राहील की या गरिबाचा संसार लवकरात लवकर कसा उभा राहील यासाठी तातडीनं पंचनामे करून आणि तातडीनं त्याला मदत मिळावी अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं शासनाला विनंती करतो। AKP न्यूज साठी भागीरथ आतकरी, इगतपुरी, नाशिक।